हाय मैत्रिणींनो, आज आपण शॅम्पू बनवणार आहोत, हर्बल शॅम्पू. आणि त्यासाठी आहे रिठा आहे, ह्या हे शिकाकाई आहे आणि हे 1-1.5 चमचा मेथी आहे. तर हे आपण आता भिजत घालून घेणार आहोत. हे आता पूर्ण भिजत घातलेलं आहे आणि हे आता पूर्णपणे आपण रात्रभर याला भिजवणार आहोत. हे आहे तांदळाची पेज. या पद्धतीने आहे, आपण तांदूळ शिजवून घेऊन त्याची पेज काढलेली आहे. तांदळाचं पाणी आपण आज आपण हर्बल शॅम्पू बनवणार आहे. त्याच्यासाठी आपण ह्या रिठा भिजत घातलेले आहेत रात्रभर आणि ह्या याच्या शेंगा आहेत शिकेकाईच्या, आणि त्यानंतर आपलं मेथीचे दाणे होते 1 ते 2 चमचे, ते आपण भिजत घातलेले आहे. आपल्याकडे आहे ॲलोवेरा आणि हे आहे तांदळाचं पाणी. आणि म्हणजे ते असं घट्टसर पाणी काढायचं असतं तांदळाचं, तांदूळ शिजवून घेऊन, तेही केसाला चांगलं असतं. तर हे आपण रिठाच्या अशा बिया काढून घेणार आहोत आणि हे असं मिक्सरला ग्राइंड करणार आहोत बिया काढून. हे बघा, आपण ही आवळा पावडर 2 चमचे आवळा पावडर आपण टाकणार आहोत. आणि हे रिठा बी काढून घेतलेत सगळ्या रिठाच्या. तर हे बघा, असं हे केल्यानंतर असं पूर्ण जो फेस पाहिजे असतो तो फेस आपल्याला मिळतो याच्यातनं. रिठाला हा फेस आहे. आपल्या केसांना जो ओलसरपणा किंवा चिकटपणा पाहिजे ना, तो ह्याच्यातनं मिळतो. ओरिजिनल शॅम्पूला जसं आपल्याला चिकटपणा असं हातावर ओतल्यानंतर चिकट असतं ते बघायचं असतं ना, तशा पद्धतीचा याचा हा चिकटपणा, रिठाचा फेस आहे हा सगळा. बघा, नॅचरल वस्तू वापरल्याने केसांची हानी तर होतच नाही, केसांची वाढ होते, डॅन्ड्रफ कमी होऊन जातो आणि म्हणजे केसांना सगळे पोषक घटक मिळतात त्याच्यातनं. आणि नॅचरल, बाकीच्या आपल्या शॅम्पूमध्ये हे असतं केमिकल वगैरे असतात, तसं ह्या शॅम्पूमध्ये आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही आहे. सगळ्या आपल्या घरातल्याच वस्तू आहे. शिकेकाई, रिठा, मेथी, हे पाणी याचं तांदळाचं पाणी, ॲलोवेरा, ह्या सगळ्या घरातल्याच वस्तू आहे आणि ह्याच्यानंच आपण तो बनवणार आहे. त्याच्यामुळे तो हेल्दी आणि बिना केमिकल युक्त आहे. शिकेकाई आणि रिठा आणि याच्यामध्ये मेथ्यांचं बिया होते 1-1.5 टीस्पून टाकलेल्या. आता हे आपण त्याचं पाणी काढून पूर्ण घेतलं आहे. ह्या बघा बिया, रिठा असा काढलेला आहे आणि मग नंतर त्या पूर्ण असं मिसळून काढलं आहे. आता हे आपलं तांदळाचं पाणी आहे. हे तांदळाचं पाणी आपण त्याच्यामध्ये मिक्स करत आहोत. एक आपण ॲलोवेरा घेतली होती, ती ॲलोवेरा सुद्धा आपण ग्राइंड करून ह्याच्यामध्ये टाकत आहोत. हे बघा किती फेस आहे याचा. हे आपलं आवळा पावडर आहे. आवळा पावडर मी हे 1 चमचा टाकत आहे ह्याच्यामध्ये. ह्याला सगळं आता हे आपल्याला 15 ते 20 मिनिटं आपण गॅसवरती त्याला छानपैकी शिजवून घेणार आहोत. हे बघा, आपण रिठा आणि शिकेकाई ज्या हे केल्यात
त्याचा पूर्ण असं चुरा करून घेतला तर त्याचे इतका फेस आलेला आहे की तो आपल्या केसांना छान लागतो. आणि मग हर्बल शॅम्पूमध्ये आपल्याला असं वाटतं की फेस लागत नाही, तर ह्या बघा याला खूप फेस हा असतोच आणि हा असा फेस येतो. आणि आपण रिठामुळे आपल्याला केसांना फेस पाहिजे असतो तो येतो. ॲलोव्हेरामुळे थोडा घट्टपणा येतो आणि तांदळामुळे पण त्याला घट्टपणा बाजारातल्या शॅम्पूप्रमाणे त्याला घट्टपणा येतो आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीचा शॅम्पू तुम्ही सुद्धा घरी करून घेत जा आणि वापरत जा. असा शॅम्पू आपण 15 ते 20 दिवस छान वापरू शकतो बाटलीमध्ये भरून ठेवून. आणि जर तुम्हाला अजूनही एखादा 1.5 महिना ठेवायचं तर फ्रीजमध्ये चांगला राहतो तो, तेव्हा ठेवू शकता. त्याच्यात कुठलेही म्हणजे केमिकलयुक्त काहीच नाही आहे, त्याच्यामुळे ते जास्त दिवस राहत नाही, म्हणून महिन्याच्या आत तो संपवून टाकायचा आहे. शिजवून घ्यायचे 20 ते 25 मिनिटे किंवा अर्धा तास शिजवून घ्यायचं आहे. आणि शिजवून थंड केल्यानंतर एका छानशा बाटलीमध्ये भरून ठेवायचं आहे. अशा पद्धतीने गाईज आपला शॅम्पू तयार झालेला आहे. आता आपण तो बाटलीमध्ये ओतणार आहोत, काचेच्या बाटलीमध्ये. तुमच्याकडे अशा पद्धतीचा काचेची बाटली असेल तर त्याच्यात बनवल्यानंतर ठेवत चला, तो छान व्यवस्थित राहतो. तर आपला अशा पद्धतीचा आहे हा शॅम्पू. तेवढ्या वस्तूंमध्ये इतका तयार झाला आहे आपला शॅम्पू. हा आहे हर्बल. मैत्रिणींनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक गोष्ट करताना खूप कष्ट पडतात. एक व्हिडिओ करायचा म्हटलं तर खूप कष्ट पडतात. तयार झालेला आहे शॅम्पू आणि आपण तो बॉटलमध्ये भरून घेतलेला आहे. आणि हा आपण रोज यूज केला तर आपले केस पण लांब होतील, छान होतील, चमकदार पण होतील. आणि आपण घरच्या घरी केमिकलयुक्त हर्बल शॅम्पू अशा पद्धतीने तयार केला आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि खूप कष्ट पडतात एक व्हिडिओ करायला. प्लीज प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.